डोके शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, काल होळी, आज रंगपंचमी, धुलीवंदन आणि ह्या हिंदू धर्मीयांच्या सगळ्यात मोठा सण समजला जातो। ह्या सणाच्या निमित्ताने मी सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आपल्या देशामध्ये सर्वत्र कशा पद्धतीने आपल्या अवतीभोवती आजूबाजूला रंग बदलणारे लोक आपण पाहत असतो आणि हे रंगीबिरंगी चेहऱ्याचे लोक हे आपल्या भूमिकासुद्धा तत्परतेने बदलत असतात। आपल्या फायद्याचं, आपल्या सोयीचं, आपल्या गरजेचं असं सर्वत्र गणित समीकरण हे सामाजिक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रूढ झालेलं आहे। मित्रांनो, आपल्या देशामध्ये धार्मिक वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलं जातं आहे। त्याचा प्रसार केला जातो, प्रचार केला जातो, प्रदर्शन केलं जातं। आपला देश धर्मनिरपेक्ष देश आहे। प्रत्येकाला आपली पूजा करणं, आस्था ठेवणं, धार्मिक भावना जोपासणं, श्रद्धाचं पठण करणं व्यक्ती स्वतंत्र आहे, जो तो करू शकतो। आपल्या संविधानाने, घटनेने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे। परंतु हल्लीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक प्रदर्शन हे सार्वजनिक ठिकाणी केलं जातं आणि श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, त्याचा स्रोत माजवून एकमेकांना, इतर धर्मीयांना कमी लेखण्याचा प्रकार हा हल्ली खूप वाढला हे आपल्याला निश्चितपणे जाणवतं आहे। मित्रांनो, आपण पाहिलं प्रयागराज याच्या मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळावा संपन्न झाला। कोट्यवधी लोक त्या ठिकाणी त्यांनी ते पवित्र स्नान केलं आणि यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे, जे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनी त्यांचे एक सहकारी बाळा नांदगावकर यांनी गंगेचं जे पाणी घेऊन आले होते, पवित्र तीर्थ घेऊन आले होते, ते प्राशन करण्यात मनाई केली आणि त्यांनी असं सांगितलं, कोट्यवधी लोकांनी ज्या ठिकाणी स्नान केलं आहे ते पाणी अपवित्र झालेलं आहे, ते गढूळ झालेलं आहे, त्याच्यावर मैला आलेला आहे आणि हे दूषित पाणी मी काही प्राशन करणार नाही। श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या ह्या युगामध्ये आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि सुप्रसिद्ध एक जुना सिनेमा होता राम तेरी गंगा मैली, ह्या चित्रपटाचं शीर्षक त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि जो नदीचं स्रोत आहे, पाण्याचं जे वाहतं स्रोत आहे, त्याला आई का म्हणायचं, गंगा का म्हणायचं, पवित्र का म्हणायचं, ह्या सर्वच विषयावर ते परखड बोलले, सडेतोड बोलले आणि त्यावर मतप्रवाह निर्माण झाले। काही लोक समाज माध्यमातून राज ठाकरे यांच्या ह्या भूमिकेवर त्यांनी टीका टिप्पणी केली आणि काहींनी ते वास्तव बोलले, परखड बोलले असं सांगितलं।
मित्रांनो, राज ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी समाज प्रबोधनाचं मोठं काम केलं. आपला हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे सुद्धा सामाजिक आणि सार्वजनिक ठिकाणी आपली परखड मतं मांडतात, वास्तववादी विचार मांडतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, हे सडेतोड आपली भूमिका मांडत असतात. आता आज हिंदू धर्मियांचा मोठा सण आहे आणि ह्या सणाच्या अनुषंगानं ह्या गंगेचं जे पाणी आहे, जे राजसाहेबांच्या सांगण्यामुळे किंवा त्यांनी जे सांगितलं की जे गढूळ झालेलं आहे, त्या गढूळ पाण्यावर आता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र मंथन होतं आहे. काही ठिकाणी टीका टिप्पणी होते आणि काही ठिकाणी हे प्रबोधनकारांचे विचार आहेत, हे परिवर्तनवादी विचार आहेत, हे समाजाला समतेवर जोडणारे विचार आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जाते. मित्रांनो, मी नेहमीच सांगतो, राजकारणाचा भारतीय समाजमानावर मोठा परिणाम होतो. राजकीय नेते काय वक्तव्य करतात हे भारतीय समाजमानावर याचं मंथन होतं, याच्यावर विचार होतो, याच्यावर प्रभाव पाडला जातो. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी आपली जी वक्तव्य आहेत, आपले जे विचार आहेत, हे सांभाळून, मोजून मापून आणि समाजमानावर त्याचा कशा पद्धतीचा परिणाम होईल याची खातरजमा करून बोलावं, असा एक विचार हा सर्वत्र बोलला जातो. मित्रांनो, राजसाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते समजले जातात. मराठी समाज निर्मितीसाठी किंवा मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी ते संघर्ष करत असतात. आणि त्यांनी ह्या परागराजच्या कुंभमेळ्यावर जो टीका टिप्पणी केली त्यावर गहजब निर्माण झालेला आहे, त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे. आणि समाज माध्यमांमध्ये जे काही वक्ते आहेत, जे हल्ली यूट्यूब चॅनलच्या कडून ते आपलं विचार व्यक्त करत असतात, त्यातली काही मंडळी ही राजसाहेबांवर टीका करतायत आणि काही मंडळी ही मोठ्या प्रमाणामध्ये सांगतायत की ही सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. राज ठाकरेंनी जे विचार व्यक्त केलेत हे वास्तववादी विचार आहेत आणि बाप दाखवण्याचं श्राद्ध कर अशी जी मराठीमध्ये म्हण आहे, त्या म्हणीला अनुसरण आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा जी निर्माण झालेली आहे, त्या अंधश्रद्धेतनं कार्यकर्त्यांनी बाहेर यावं, वास्तववादी विचार आत्मसात करावा, अशाच पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. मित्रांनो, योग्य अयोग्य काय आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा मुद्दा काय आहे, प्रत्येकाला इथं व्यक्ती स्वतंत्र आहे, संविधानाने ते दिलेलं आहे. परंतु हे सर्व समजून घेत असताना आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा जागृत महाराष्ट्र आहे, संतांची परंपरा आहे, महापुरुषांची प्रबोधनाची विचाराची चळवळीचं हे केंद्र आहे. आणि म्हणून ह्या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये
समाज माध्यमातून जागृती होते। दोन मोठे मतप्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यातला योग्य अयोग्य काय आहे हे प्रेक्षक ठरवतील, या आपण ठरवाल। राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही प्रबोधनाच्या वाटचालीचे शिलेदार आहेत आणि हे दोन्ही नेते राजकीय फायदा तोटा न पाहता वास्तवादी विचार मांडत असतात, समाजाच्या जनतेचं प्रबोधन करत असतात। म्हणून यांची वक्तव्य यावर मोठ्या प्रमाणे गदारोळ केला जात होतो। आता ही जी गंगा आहे, हे जे प्रवाहित पाण्याचं स्रोत आहे, ही गंगा मैली कोणी केली, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या ह्या प्रवाहामधनं ही गंगा कशी वाहते, यावर मोठ्या प्रमाणामध्ये मंथन होतं आहे। मित्रांनो, ह्या सर्व श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात ही गंगा अडकलेली आहे। आपण आपलं मध्यंतर काय आहे, आपल्याला कुठली श्रद्धा वाटते आणि कुठली अंधश्रद्धा वाटते, यावर आपण आपलं मत प्रदर्शित करावं। आणि कुंभमेळाव्यातनं काही लोक त्याला मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यवसाय झाला असं म्हणतात, काही लोक तो श्रद्धेचं प्रतीक समजतात। असो, प्रत्येकाची विचारधारा आणि दृष्टिकोन, व्यक्तित्व हे वेगवेगळं असतं। त्यामुळे त्यावर पत्रकार या नात्यानं मी काही भाष्य करू इच्छित नाही, परंतु यावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त व्हावेत, यावर समाजमनानं बोलकं व्हावं। आणि राजसाहेब ठाकरे हे जे बोलले ते एक निमित्त मात्र आहे, परंतु श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय आहे यावर आता काहीतरी निश्चित मतं ही पुढे आली पाहिजेत, वास्तवाशी कास धरली पाहिजे। परिवर्तनाची जी चळवळ आहे, समाज परिवर्तन आणि प्रबोधन जे आहे, त्यावर सडेतोड परखड मतंसुद्धा आपण सर्वांनी व्यक्त करावी, अशा पद्धतीचं विनम्र आवाहन आपल्याला करतो। आपण यावर आपली प्रतिक्रिया असेल, आपली मतं असतील, ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करावी अशी विनंती करतो। आज तुर्त या ठिकाणी थांबतो। मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं सातत्यानं मी समाज प्रबोधनाचं काम करतो। काय चांगलं, काय वाईट, काय चूक, काय बरोबर, हे समाजानं ठरवलं पाहिजे, हे जनतेने ठरवलं पाहिजे आणि त्यातून जनतेच्या मनाचा कौल काय आहे हा सांगण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून तुर्त या ठिकाणी थांबतो। पुन्हा एकदा आपल्याला धुलिवंदन रंगपंचमी ह्या सणाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।